ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गंगाधरा त्रिशूळपाणी पंचवक्रा अर्धनारी नटेश्वरा श्री शंकरा नीलकंठा भस्मोद्धलना त्रिनयना कर्पूरगौरा नागभूषणा गजसजनका गौरी रमणा भक्तवत्सला दयानिधे तू आदि मध्यांतरहित अज अव्यय मायातीत विश्वव्यापका विश्वनाथ विश्वंभर जगद्गुरो तू नामगुणातीत असून स्वेच्छे मायेसी आश्रयून नाना रूप नानाभिधान क्रीडार्थ होसी सर्वेशा सत्वरजतम हे त्रिगुणत्रय तुची नटलासी निसंशय स्थिरचरात्मक भूतमय तद्रूपची आहे बा. तू ब्रह्मांड आदिकारक विश्वसूत्र तव अधीन जैसे हालविसी स्वेच्छे करुण तैसे संपूर्ण नाचत. तुझी इच्छे वाचुनी काहीच नोहे जीवांचेनी ऐसे जाणुनी अंतकरणी तुझ शरण रिघती जे तया भक्तांसी तू शंकर पूर्ण काम करोनी साचार भवाब्धी तुनी नेऊनी पार स्वपदी स्थिर स्थापिसी ऐसा तुझा अद्भुत महिमा न कळे त्याची कवना सीमा म्हणून केवळ परब्रह्मा शरण आलो असे पा. तरी दयाब्दे मज पामरा न्यावे भवाब्दी पैलपारा तुझ वाचुनी कोण दातारा अनाथासी उद्धरील असो आता बहु विनवनी आधी पूर्वी मनाची धनी त्वदृण प्राकृतवाणी की जे ऐसी असे जी तुझी या कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ वेदव्यासे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडी कथिले जे परी माझ्या मनाची तृप्ती जाहली नाही बापशुपती म्हणून आणि हृदयी स्फूर्ती देऊनी कथा वर्णावी पा. तू शंकर होता प्रसन्न हाता येते सर्व त्रिभुवन महाराज तू भक्ता लागून वर प्रदाने तोषविसी तुझ श्री शंकरा समान वरदाना शक्त नसे कोण तुझे देखोनी उदारपण ब्रह्मा विष्णू ही लाजती काय वर्णावी उदारता प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता देऊनिया रावण भक्ता आत्मलिंग ओपिलेसी तेवीच दैतेंद्र त्रिपुर तारक आणि भस्मासुर इत्यादी स्वभक्ता लागी अपार अनिवार वर दिलेसी तू अत्यंत भोळा भगवान कपटेही करिता तव सेवन देऊनी इच्छित वरदान आनंदविसी सेवका असो ऐका श्रोते सर्व ऐसा करिता म्याशी वस्तव हृदयी प्रगटोनी दयार्णव स्फूर्ती देत उत्तम अरे ह्या कलियुगा माझारी पाखंडी मातोनी पृथ्वीवरी श्रुती स्मृती पूर्णोक्त सारी कर्मे बुडविते जाहले जैन मत ते आगळे सर्व भूमंडळी पसरले तेने योगे वर्ण सगळे भुलोनी गेले साचार ते देखोनी म्या सत्वर तन्मत खंड ना लागी भूवर शंकर नामे अति सुंदर जो अवतार धरियेला ते माझे अद्भुत चरित्र आधुनिकांसी न कळे पवित्र तरी तू प्राकृत भाषे विचित्र वर्णन करी श्रीधरा ऐसी शिवे केली प्रेरणा म्हणून पुराणार्थ विवरणी एकीकडे ठेवूनी जना जगद्गुरु चरित्र वर्णितो तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध एकीकडे ठेवूनी जाणा जगद्गुरु कथा ऐकता समस्त पाप पर्वत भंगती कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने महदादिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचियेली येच्या कल्याणा लागून सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग्यजु साम अथर्वण हे 4 वेद जाहले परी त्या वेदांचे अर्थराशी स्पष्ट न होता सर्वांसी म्हणून परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला मग तो स्पष्ट व्हावया लागुनी पाणिन्यादी रूपे अवतरोनी व्याकरणादी षटशास्त्रे झनी करिता जाहला परमात्मा आणि मनवादी स्मृती करिता झाला तो विशती तदभ्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले. पुढे कलियुग होता प्राप्त भूमंडळ मानव समस्त अल्पायु मंदमती अत्यंत ऐसे जाण होतील आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ म्हणून त्यांचा मानवा सकळ अभ्यास नोहे कदापि तेने ते सर्व अति अज्ञानी आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी जन्म मरणादी तीव्र दुःखांनी तडफडतील निश्चये ऐसे पूर्वी नारायणे जाणुनी मग दयार्द्रपणे कलिजनांच्या उद्धाराकारणे व्यासावतार धरियेला आणि त्या व्यासरूपे चांग 4 वेदांचे करुणी विभाग
वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचिले. आणि विष्णू शिव नारद पद्म मार्कंडेय भागवत ब्रह्म अग्नी भविष्य वराह कुर्म मत्स्यलिंग ब्रह्मवैवर्त स्कंद वामन आणि गरुड 23 ब्रह्मांड ऐसी 18 पुराणे प्रचंड लोकोद्धारार्थ रचिली. मग मेदिनी एक एक ब्राह्मण व्यासकृत विभागातून यथामती एक एक भागा लागून अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परी पुढे कलीच्या योगे करून संकट दारुण पातले. वेदशास्त्र पुराणे निंदुनी तयांचा दूरची त्याग करुणी पाखंड बौद्ध मते निशिदिनी वर्तू लागले सकळीक. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि संकर ह्या सर्व जातींचे नारी नर अधर्मे वर्तू लागले. सकळ मेदिनी वरुती बौद्ध धर्म पसरला अति. देवग्राम देवतांप्रती भजू लागले जैन शास्त्रे. वेदशास्त्रे पुराणे समस्त अणुदिनी चालली लोपत. श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ बहुतेक पै लोपले. अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न ऐसे भावया काय कारण. तरी मंडन मिश्र नामे करुण एक जैन उद्भवला. तो केवळ बुद्धीचा सागर देवगुरु परी वक्ता चतुर. जयाच्या विद्येची साचार सरी न पावे शुकही. तेने स्वय अति दारुण करून या पै अनुष्ठान सरस्वती आणि कृषाण प्रसन्न करून घेतले. अग्नी माझी हवन करुणी कल्पिले काढी कुंडातुनी. याचक जणांची इच्छा जणी तृप्त करी सर्वदा. जैसा पूर्वी रावण सूत महापराक्रमी इंद्रजित हवन करुणी अश्वांसहित रथ काढिता जाहला. तैसा तो मंडन मिश्रित अय्या अग्नीत हवन करुणिया. त्यातुनी पितांबराधिक वस्तू चया काढितसे यथेच्छ. विद्या पाहता अति प्रबळ हुंकारे सूर्यासी उभा करील. अत्यद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाचेन वदवे. शास्त्री पुराणिक पंडित अय्याचा मानिती धाक बहुत. वादविवाद करिता समस्त खंडित होत तक्षणी. स्वये नवी शास्त्रे करुणी पंडिता जिंकी तयाचेनी. कोणी न टिकती सभास्थानी मुखागवसनी घालीत. मोठे मोठे पंडित सगळे वादविवाद करिता थकले. सकळ श्रेष्ठी ते जिंकिले आपुल्या शास्त्री अय्याने. श्रुती स्मृत्युक्त सद्धर्म मार्ग अधर्म ऐसे दावुनी सवेग. आपुली शास्त्रे सर्वत्र सांग स्थापन केली दुष्टाने. आणि चारी वर्ण 18 याती यांची मती भ्रष्टाहुनी अति. ग्रामदैवते आपुल्या हाती आपुल्या शास्त्रे स्थापिली. पूर्व शास्त्रे पडली एकीकडे जैने स्वशास्त्र केले उघडे. तया अय्याच्या सामर्थ्यापुढे चकित झाले सर्वही. आणि यामुचा धर्म नाही उत्तम जैन धर्म हा बहु सुगम. ऐसे म्हणून सर्वजण परम अंतरी खिन्न जाहले. मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ यासी टाकुनी तत्काळ. चारी वर्ण 18 याती सकळ चालवू लागले जैन धर्म. अहो त्या मंडन मिश्रा लागून असे सरस्वती सुरू प्रसन्न. म्हणून त्याच्या जिव्हाग्री बैसोन बोलिल्या वचना सत्य करी. आणि सदा होऊनी अंकित तया अय्याच्या घरी राबत. मद्यपान करुनी सतत अनाचार वाढवितो. नित्य प्रातःकाळी उठून मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा. ऐसा तो अय्या त्रिकाळ जाणा सरस्वतीच्या करुणी पूजना. प्रसाद म्हणून मद्यपाना करीतसे यथेष्ट. नाही आचारणा विचार कर्मभ्रष्ट पाखंडी थोर. आपुला शास्त्र धर्म साचार सर्वस्थळी स्थापितसे. सर्वजणांसी शिष्य करून स्वये तयांचा गुरु होऊन. श्रुती स्मृत्योक्त धर्म संपूर्ण आचरो नेदी कवनासी. ऐसा अनर्थ करिता फार भूमीसी होऊनी अति भार. रात्रंदिवस ती अनिवार दुःखाश्रू टाकू लागली. देव ब्राह्मण साधू संत दुःखे पोळती अहोरात. काही काळे हे व्रत समस्त श्रुत जाहले शंकरासी. तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपाविष्ट होऊनी म्हणे सर्व कर्म मार्ग बुडवूनी वर्तती की जैन धर्मे. सकळही भूमंडळावर जैन धर्माचा झाला की प्रसार. तरी आता मी अवतरोनी शंकर जैन धर्मा उच्छेदितो. ऐसे कोपे बोलोनी शिव जो अनाथनाथ कृपार्णव. पुराण पुरुष महादेव
भाललोचन जगदात्मा, जो अनंत ब्रह्मांड नायक, भस्मासूर वरदायक, त्रिशूळपाणी मदनांतक, चंद्रशेखर उमापती, तेने तत्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र, तेथे विप्रकुळा माझी सत्वर, घेतला अवतार नररूपे. तेव्हा समुद्र वसने लागून परमानंद झाला संपूर्ण, दश दिशांतरे प्रसन्न, देव संपूर्ण हर्षले. मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ, वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तक्षणी. ऐसी शुभ चिन्हे अपार होऊ लागली पृथ्वीवरी, मुनी जाऊनी समाचार निर्मळ क्षेत्री पातले. आणि जाऊन या विप्रसदनी बाळ जातक वर्तवूनी, शंकराचार्य ऐसे तक्षणी नाम ठेविते जाहले. आता ह्या नामासी काय कारण, तरीश म्हणजे सुकल्याण, कृतृ धातृचा अर्थकरण, आणि आचार्य म्हणजे सद्गुरु, ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ. आणि हा सदुपदेश यथार्थ सर्व लोकांचे कल्याण सतत करणार असा निश्चय. अथवा शंकर छेदावया अवतरला असे म्हणून या शंकराचार्य ऐसे तया नाम ठेविते जाहले. असो ऐसा तो कर्पूर गौर वैदिक मार्ग स्थापावया सत्वर, शंकराचार्य नामे भूवर निर्मळ क्षेत्री अवतरला. पुढे झाले उपनयन सकळ विद्या अभ्यासून, अल्प वयांतची संन्यास ग्रहण करिता झाला मात्र आज्ञे. मग सवे घेऊनी शिष्यमंडळी तीर्थयात्रार्थ भूमंडळी, फिरता जैन मताची आगळी प्रवृत्ती देखिली सर्वत्र. देशोदेशींचे निखिल जन शंकराचार्यांचा करीत अपमान, सकळ जणांचे लागले ध्यान जैनशास्त्राकडे पा. असो ऐसे फिरता मेदिनीसी आचार्य पातले कोल्हापुरासी. मग शिष्यासहित एके दिवशी ग्रामात चालिले भिक्षार्थ. घरोघरी भिक्षा याचित येऊनी कांसाराच्या आडीत, तयांजवळी भिक्षा मागत तो हसू लागले जैन ते. आणि म्हणती भिक्षा कैची येथ, काचरस आहे कढईत, पाहिजे तरी हा समस्त भिक्षेलागी समर्पितो. ते स्वामी म्हणती कासाराप्रती, तुमची आहे जैनयाती, तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती, कांचरसची आम्हा द्या. ऐसे तयाप्रती सांगुनी स्वामी म्हणती शिष्या लागुनी, तुम्ही स्वहस्ताच्या ओंजळी करुणी कांचरस प्रासिजे. ऐसे स्वामीचे ऐकुनी वचन भिवोनी सकळ शिष्यजन, म्हणती वाचलो तरी या समान भौत गुरु संपादू. हा प्रत्यक्ष तप्त काचरस, स्पर्शता मृत्यू येईल आम्हास, ज्याचे त्यानेची घ्यावे विष, आम्हा न लगे सेवाही. ऐसे बोलून शिष्यजन पळू लागले सर्व तेथून. मग स्वामी स्वये ओंजळ करून म्हणती ओता कांचरस. अहो पूर्वी समुद्र मंथन काळी, काळकूट विष ज्वाळामाळी प्रकटला, तया येऊनी जवळी स्वये प्राशिता झाला तो. तोची तो शंकराचार्य भगवान, तयासी काय कांचरस कठीण, कल्पांतीच्या कृशाणू लागून गिळील जाण क्षणार्धे. असो मग ते दुष्ट कांसार तो तप्त कांचरस, प्रखर आचार्यांच्या ओंजळीत सत्वर ओतिते झाले भिक्षेसी. जया रसाचा बिंदू तत्वता भूमीवर पडला असता, जळोनी जाईल भूमी समजता ऐसा तप्त अत्यंत. परी तो जगद्गुरु भगवान अति शीतळ मधुर जीवन, प्यावे तैसे त्या रसात क्षण प्राशिता झाला साचार. ऐसे तयाचे पाहुणी साहस कांसारांचे दचकले मानस, म्हणती हा पै पुराण पुरुष धर्मस्थापनार्थ अवतरला. अहो पाहता ज्या रसाप्रती आमुचे नेत्र गरगरा फिरती, तो रस प्याला स्वये निगुती धन्यमूर्ती शंकराचार्य. ऐसे सर्व कांसारी बोलून घट्ट धरिले स्वामीचे चरण, मग शंकराचार्य तेथून जैनग्रामासी पातले. आणि स्वकीय शिष्य मुखेसी निरोपिले मंडन मिश्रासी, की तुम्ही भेटून आम्हासी शास्त्र विवाद कीजिये. वादी समस्त शास्त्र वैभवे आम्हा लागित्वा जिंकावे, अथवा आम्ही पराभवावे सद्धर्मशास्त्रे तुम्हासी. ऐसा शंकराचार्याचा निरोप ऐकोनी तो महागर्वकूप, मंडन मिश्र आगळे अमुप बोलता झाला अभिमाने. अरे आजपर्यंत बहुपंडित वादार्थ आले मी म्हणत, परी ते म्या जिंकिले समस्त आमच्या जैन शास्त्रेसी. आता हा येऊनी संन्यासी सांगून पाठवितो आम्हासी, तरी मी आजी जिंकीन यासी सरस्वतीच्या प्रसादे.
ऐसे गर्वे बोले वचन सरस्वतीचे करुणी ध्यान तो मंडन मिश्र जगद्गुरु लागून जाऊनी भेटला तत्काळ ते दोघेही तेजस्वी महापुरुष केवळ जैसे चंद्रचंडांश दोघांचेही पराक्रम विशेष समसमान निर्धारे दोघेही बोलते एकमेकांशी सभा करावी आजचे दिवशी वेदशास्त्राची स्वमुखेसी चर्चा व्हावी सविस्तर पूर्व पक्ष उत्तर पक्ष करून अर्थ विवरावा संपूर्ण ज्यासी नर्थ न होय पूर्ण तयाचे शास्त्र मिथ्यापय आणि जो पराजय पावेल तद्धर्म विध्वंसुनी तसकळ ग्रंथही तयाचे तात्काळ बुडवूनी या टाकावे ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलुनी बैसले मध्ये पडदा लावूनी सर्व जातींचे लोक तक्षणी सभे लागुनी पातले तो मंडन विसरे पडद्या अंत शंकराचार्यासी न कळता मध्य घट ठेवूनी तयात सरस्वती स्थापुनी पुजिली तया मध्याच्या घटांतुनी सरस्वती बोले अय्या लागुनी आता मी शंकराचार्यासी झनी शास्त्रमते विध्वंसिते तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण मी तुझ आहे सुप्रसन्न वचन सत्य करीन पाहे ऐसी प्रकारे सुंदर सरस्वतीचा ऐकुनी वर तो महापंडित मंडन मिश्र समाधान पावला मग पडद्या आतून शंकराचार्यासी बोले वचन कोणता वेद आरंभून अर्थ करू सांग पा तय शंकराचार्य बोलत चारी वेद करी समाप्त जे जे मी पुसेन यथार्थ ते मजसी सांगावे ठाई ठाई अर्थ पुसेन त्याचे करावे समाधान न सांगता पदवीपासून भ्रष्ट करीन क्षण मात्रे मग त्याचा आचार्य भाषिता मान्य करुनी तो तत्वता सरस्वतीसी म्हणे हे माता बोल आता सत्वरी तय श्री शंकराचार्या प्रती बोलू लागली सरस्वती परी शंकराचार्याच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच म्हणोनी आचार्य बोलले अय्या ऋग्वेद आरंभी ए वेळे तव सरस्वतीने मुख काढिले घटातुनी बाहेरी प्रथम ऋग्वेद ऋचांसहित सरस्वती चालली बोलत ठाई ठाई आचार्य पुसत अर्धकुटे ते धवा परी ज्याच्या मुखापासून चार वेद झाले उत्पन्न त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न न अडखळे कोठेची शंकराचार्य जे जे पुसत त्याचे तक्षणी ती उत्तर देत असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त झाला जाहला परी सरस्वती म्हणते वेद हा आचार्य नोनी भेद आता बोले रे यजुर्वेद ऐसे अय्यासी सांगितले ते स्वामींचे ऐकुनी भाषित सरस्वती पडद्या आता यजुर्वेदा लागी त्वरित आरंभिती जाहली अस्खलित शब्द उमटती शंकराचार्य अर्थ पुसती परी कुशलत्वे ती सरस्वती करी समाधान तत्काळ आचार्याचा न चाले उपाव कोठेच न होय पाडाव मग अंतरी एक उपाय ऐसा त्यांनी योजिला पूर्वी ऋग्वेद जाहला आता यजुर्वेद असे चालला तरी यासी ऋग्वेदातील भला पुनरपि प्रश्न कीजिए ऐसा करून या निश्चय अय्यासी बोलती आचार्य अरे तू सांप्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी परी ऋग्वेदा माझी देख शंका राहिली असे एक तरी ती ऋचा बोलुनी सम्यक अर्थ सांगे पुनरपी ऐशा स्वामींच्या प्रश्नाला ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला परितीसी त्याचा आठवनसे अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणे सांग आरंभापासून स्पष्ट सवेग संपूर्ण ही म्हणे पा परी पुढे पुढे म्हणत असता मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था तरी ती येसी पूर्वोक्त सर्वथा स्मरत नसे काहीच म्हणून अंतरी गडबडोन स्तब्ध होतसे तक्षण हे तियेचे वर्म कठीण ठाऊके नसे कोणासी परी शंकराचार्य चतुर अंतरी करीती विचार ऐसे वेद सार्थ साचार ब्रह्मांडी कोण बोलणार ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती या दोघा वाचुनी जगती नसे कोणी समर्थ ह्या अय्याच्या बापाचे ने ऐसे नो हे वेद बोलणे मग ह्या शुल्लक पामराचे रे कोठोनिया बोलवेल तरी येथे काहीतरी कपट आहे निर्धारी ऐसे जाणून या अंतरी अय्या लागी बोलत अरे आता उगा राहिलासी मग प्रश्नासी का नोत्तरीसी तो अय्या गडबडोनी मानसी म्हणे अनर्थ ओढवला 2-4 वेळा स्वामींनी प्रश्निले असे अय्या लागुनी परी तो अत्यंत भय पावनी काहीच वाणी बोलेना मग शंकराचार्य उठोन
पहा ती पडदा उघडून तो तेथे मध्यघटांतून मुख बाहेर आले असे. ते पाहता ही सरस्वती होय ऐसांतरी करुणी निश्चय. जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त झाले. मग सकळ पडदे फाडून श्रीपा घातला दंड दारुण. तेथे तो मध्यघट फुटून चूर्ण तक्षणी झाला. आणि म्हणती हे दुराचारिणी जैना लागी प्रसन्न होऊनी वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळिनी करीतसे. तुझे न पहावे जारिनी मुख ज्याच्या पोटी जन्मलीस देख. त्या ब्रह्मयासीच तू निशंक अंगभोग देसी निर्लज्जे. ऐसी तू महापापिनी ह्या जैनासी वश होऊनी जैनशास्त्र स्थापावया लागुनी सर्वदा रत झालीस. ह्या दुष्ट पाखंड मतासी आश्रय देऊनी अहर्निशी 18 याती 4 वर्णासी एकंकार कैलास. जैनी झाले लोक समग्र ह्या तुची कैलासी वर्णसंकर. वेदशास्त्रे पुराणे परिकर एकीकडे राहिली. या जैनाची शास्त्रे संपूर्ण तुवा त्यांचा धरुणी अभिमान. जैन मत प्रगटवून लोका पाखंडी घालत. तुझ्याश्रय ह्या दुष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्रामदैवते स्थापून या स्वकीय हस्ते भ्रष्ट केली सर्वही. ऐसा तुझ्या योगे सगळा अत्यनर्थ ओढवला तो म्या कैलासी ऐकिला. म्हणून घेतला अवतार तू अनाचार केलासी अत्यंत. तरी सदा राहे नीच मुखात अत्यंजादिकांच्या गृही सतत वास हो मम शापे. ऐसे रीती सरस्वती प्रती शंकर स्वामी शाप देती. मग ती कोपोनी सरस्वती स्वामी प्रती बोलत. तू तो धर्म स्थापावयासी साक्षात शंकर अवतरलासी. तरी तुझ्या देह कीटकदेशी पडेल जाण. मदवचने ऐसे स्वामीस शापून सरस्वती गुप्त झाली तक्षण. मग स्वामीचे धरुणी चरण मंडन मिश्र लोळत. परी शंकराचारी तक्षणी जैनशास्त्रांच्या मोठा बांधुनी अति अगाध समुद्र जीवनी नेऊनिया बुडविल्या. त्यातून एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष म्हणून त्या मात्र ग्रंथास शंकराचार्यी रक्षिले. असो ऐसे जैनशास्त्रांसी विध्वंसुनी या क्षणार्धेसी. मग जवळ पाचारुणी जनांसी स्वामी तयासी बोलत. अहो ही ग्रामदैवते समस्त आहेत खरी जैन स्थापित. परी त्याते तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे. जैने स्थापिली म्हणून संशय काही न धरावा मनी. आपुला धर्म आपणा लागुनी देवापाशी काय असे. ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा अय्या देखा. स्वामी चरणी स्वकीय समस्तका ठेवूनिया विनवित. म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण तुम्ही टाकिले उच्छेदून. परिकृपे जनाचे अभिधान किंचित तरी रक्षावे. ऐसी ऐकता दीनवाणी कृपा उपजोनी स्वामीच्या मनी. ग्रामदैवतांच्या सन्निधानी जैनाचा धोंडा स्थापिला. जेथे जेथे ग्रामदैवत तेथे जैनाचा धोंडा वसत. ग्रामदैवता संगे त्या प्रत प्रतिदिनी पूजिली. असो मग स्वामी तेजोरशी आज्ञापिती सकळ जनांसी की आपुल्या जाती धर्मेसी पूर्वीप्रमाणे वर्तावे. जरी अधर्मे वर्ताल कोणी तरी दंडी नैसे बोलुनी वेदशास्त्र पुराणे तक्षणी प्रकट केली साचार. मग सकळही ब्राह्मण करू लागले वेदशास्त्राध्ययन आणि अन्य जनही संपूर्ण वर्तू लागले स्वधर्मे. ऐसे शंकराचार्य दयाळे आपुल्या उत्तम बुद्धी बळे जैनांचे पाखंड मत आगळे विध्वंसिले सर्वही. श्रुती स्मृत्योक्त धर्म परिकर सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर. तेवीच अद्वैताचा साचार मार्ग सर्वांसी दाविला. एव महाराज शंकर भक्तवत्सल कर्पूर गौर अवतरोनिया भूमीवर भूभार हरिता जाहला. अहो शंकराची लीला अगाध जो भक्तवत्सल स्वानंद कंद सेवका तारुणिया विशद निजपदासी नेतसे. काय वर्णावे त्याचे चरित जे दीन अनाथ सद्भक्त शिव पंचाक्षरी षडाक्षरी जपत तया तारीत प्रसादे. दाशार्ह राव आणि कलावती बहुला विदूर पापमती तेही शिव पंचाक्षरे निगुती अक्षय गती पावले. शबर केवळ निषाद शिव कृपे तरला हे प्रसिद्ध. भस्म झालेली तद्भार्या शुद्ध पुनरपी देह प्रगटली. श्री शिवयोगिने सुमती भद्रायु कारणे शिव कवचाच्या उपदेशाने पावन केली साचार. मैत्रेयीच्या उपदेशे करुणी शिवव्रत आचरता सीमंतिनी यमुनेत पती बुडाला असोनी आला वाचुनी शिवकृपे.
पराशर ऋषीने आपण रुद्राभिषेके करून राजपुत्राचा मृत्यू टाळून तयासी राज्य स्थापिले. ऐसे शिव कवच रुद्र षडाक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्धारक आहेत. पवित्र परी अभक्ता कायते. जरी गर्ग मुनी सारिखे सद्गुरु दाशार्हराया परी शिष्य थोरू भाविक असतील तरी उद्धारू होईल जाण निश्चये. जरी भद्रायु समान शिष्य जन शिव योगिया परी गुरु सुजाण तरी प्रत्यक्ष शिव प्रगटोन नेईल शिष्या कैलासा. कलियुगा माझी गुरु महंत एक अडक्यासी तीन मिळत परी सद्गुरु सम अत्यद्भुत सामर्थ्य तेथे कैचे पा. द्रव्याची इच्छा धरुणी मनी केवळ शिष्यजनांसी भोंदुणी मंत्रतंत्र फुंकोणी काणी व्यर्थ साधना लाविली. शिष्य ही अभाविक दुर्जन गुरुचे पाहाती सदा न्यून म्हणून दोघा नरक दारुण प्राप्त होय शेवटी. आताचे गुरु शिष्य सकळीक केवळ द्रव्याचे गिराईक दाशार्हादिकांप्रती तो एक शिष्य न दिसे कलियुगी. सद्गुरु तो शिष्यांच्या धना नरका सम मानिती जाणा. सच्छिष्य ही तनु मन धना अर्पितात गुरुपायी. म्हणून तरले ते दाशार्हदिक ना तरी तेच मंत्र सकळीक. परी हे आताची जन मूर्ख द्रव्यलोभे भुलले पै. अहो कृतयुगा माझी पाहता अस्थिगत प्राण होता. जेव्हा अस्थि पडती सर्वथा तेव्हा प्राण जातसे. म्हणून तोपर्यंत साधन करीत बैसती अरण्यी जाऊन. त्रेतायुगी ते चर्मगत प्राण चर्म झडता मृत्यू होय. द्वापारी प्राण नाडीगत नाडी सुकती तो वाचत. ऐसे पूर्वी आयुष्य बहुत होते सकळ मानवा. आणि लक्ष अयुत सहस्त्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्ये. म्हणून सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत आणि ऐसे तप करीत की जेणे अंगी वारुळ वाढत. मग प्रसन्न होऊन भगवंत आपुल्याने तपदासी. आता तो अन्नमय प्राण अन्नाविन सत्वर मरण आणि आयुष्य तेही अपूर्ण नोहे साधन काहीच. देहाचा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा. म्हणून साक्षात जगदीशा अंतरी दया उद्भवली आणि औट घटिकात पूर्ण परमेश्वर प्राप्ती होऊन मोक्षासी जावे उद्धरोन ऐसा मार्ग काढिला. तो मार्ग म्हणाल कवण तरी सद्गुरुसी जावे शरण. याविन मोक्ष लाभा लागुण इतर साधन नसेची. आता सद्गुरु तो कैसा असावा सदा आनंद तन्मयनी वसावा. वामदेव गर्ग शुक किंवा पराशरा परीसाचा. शिष्य ही असावे भाविक गुरुच मानावा ईश्वर एक. ऐसे घडता हे सकळीक जन तरतील कलियुगी. श्रीधर म्हणे श्रोतयासी ज्या मंत्री तरळे महाऋषी तेची हे मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा. ज्या मंत्रे भद्रायू तरला जेने दाशार्ह राव उद्धरला आणि जो मंत्र सुमती राणीला शिवयोगी दिदला असे. ज्या मंत्रे बहुला उद्धरली विदूर पावला शिवपद कमळी आणि भ्रतारा सहित तरली सीमंतिनी ज्या मंत्रे तेची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र मृत्युंजय शिवकवच पवित्र इत्यादी सकळ ही मंत्र या ग्रंथात कथिले. परी श्रोते तुम्ही म्हणाल जरी तेची मंत्र असता निर्धारी तीही सांप्रत पूर्वीच्या परी कान उद्धरती जन हे. तरी जपकर्त्याचे मन शुद्ध असेल तरी तक्षण पूर्वीप्रमाणे तयासी गुण येईल जाण निश्चये. या लागी विशुद्ध भावेसी जपावे या शिव मंत्रासी आणि सर्वांनीही अहर्निशी शिवलीलामृतासी ऐकिजे. आपुल्या प्रपंचा लागुनी सावध जैसे अहर्निशी तैसे जरी शिवस्मरणी तरी मग उणे कायसे. कलियुगींच्या जनाकारणे शंकराचार्य ह्या अभिधाने अवतार घेऊन या शिवाने जैन मत बुडविले. ऐसा सद्धर्म प्रतिपालक जो शंभू अर्परनायक तयाचे स्मरण करिता सकळीक भवभय निरसेपै. आपुल्या कार्यात रात्रंदिन गुंतले असती जे का जन ते अभागी आयुष्य सरोण पावती निधन अकस्मात. जे कित्येक प्रपंची गुंतले शिवध्यान करू विसरले. जन्मासी आले तैसेची गेले ते जन्मले मेले सारखेच. जे जन्मोनी काही करीत नाही ते शेवटी जाऊनी यमाचे गेही. तेथे जन्मोनी नरक डोही अनेक भोग भोगीत आणि पुनरपी नाना योनीत जन्मोनी अनंत दुःखे भोगीत. एव संसृतीच्या आवर्तांत बुचकळत सर्वदा. म्हणून सांगतो सर्वा लागून शिवचरणी भाव धरोण
करिता शिवलीलामृत पान जन्म मरण खंडेल. शिवस्मरण करत्या जनांसी शिव नेतो मोक्षपदासी. ब्राह्मणादिक सर्व जातींशी शिवस्मरण तारक. परिब्राह्मण आपुल्या कर्मात बैसती बहुत ग्रंथ घोकीत. आणि प्रपंची होऊनी रत शिवस्मरण विसरले. वैश्य ते आपुल्या व्यवहारेसी द्रव्याची दुनाई इच्छुनी मानसी. तागडी धरीत अहर्निशी शिवस्मरण मग कैचे. आणि क्षत्रिय ते संपूर्ण नाना शस्त्रे सांभाळून सदा युद्ध इच्छिती म्हणून शिवस्मरण विसरले. कुणब्यासी नाही घरदार नित्य नूतन संसार. भूमी सेवा करीती निरंतर मग शिवस्मरण कैचे तया. सोनार सुतार कासार करीती आपुले व्यवहार. प्रपंची गुंतले निरंतर मग शिवस्मरण कोठुनी. ऐशा सकळही याती आपापुल्या व्यवहारी गुंतती. जन्म मरणाच्या आवृत्ती न सुटती साचार. पुन्हा पुन्हा जन्म मरणे 84 लक्ष योनी भोगणे. परितयाच्या परिहारा कारणे शिवनाममृत यथार्थ. या लागी शिवलीलामृत ग्रंथ पापी जनोद्धारक निश्चित. याते जे श्रवण पठन करीत ते जन होत शिवरूप. एक मंडळा माझारी म्हणजे 42 दिना भीतरी. सदाशिवमूर्ती ध्याऊनी अंतरी 7 आवर्तने करीती जे. तया श्री गौरी रमण प्रत्यक्ष देऊनिया दर्शन. सकळ कामना करीतो पूर्ण ऐसा महिमा ग्रंथाचा. श्रावण मासी सोमवारी एक आवर्तन जो करी. श्री शंकर तयाचे घरी वास करीतो सर्वदा. श्री शंकर झालिया प्रसन्न जगी तयासी काय न्यून. जैसी कामधेनू मिळता संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात. जरी पाहिजे शंभूची कृपा तरी हा आहे मार्ग सोपा. करीत पंचाक्षरादी मंत्र जपा शिवलीलामृत वाचावे. शनी प्रदोषी शिवरात्री दिनी 3 आवर्तने करिता तक्षणी. सर्व बंध मुक्त होऊनी इच्छिला पदार्थ लाभतो. आता शकेल श्रोत्यांचे मन श्री शिव मंत्राच्या जपे करून. जैसी दाशार्हाच्या अंगातून पापे निघाली काकरूपे. तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप आम्ही करीत असता अमुप. काकरूपे आमुचे पाप गेले कान दिसे पै. तरी श्रोते जन हो ऐका ऐसी अंतरी न धरा शंका. स्कंद पुराणी व्याजे का लिहिले तेची हे कथिलेसे. या लागी हे असत्य म्हणता जीवेसी कीटक पडतील तत्वता. दाशार्ह परी भावे वर्तता पापे भस्म होतील. 14 अध्याया भीतरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी. तीही निष्पाप होऊनी सत्वरी बहुत जण उद्धरिले. शिव कवचे भद्रायु बाळ शिव मंत्रे शारदा निर्मळ. राजपुत्राचा आलेला काळ रुद्रावतरणे परतला. शबर स्त्री भस्म झाली परी ती नैवेद्यार्पणाच्या वेळी. अन्नपात्र घेऊनी पतीजवळी उभी राहिली पूर्ववत. बहुला ती केवळ पातकी पश्चात्तापेत गेली स्वर्गलोकी. विदुर भ्रतार होता नरकी तोही तेथे आणविला. वामदेवे ब्रह्म राक्षसास गौतमे कल्माश पादरायास. श्री शिवे स्त्रियाळ चांगुनेस आणि चिलयास उद्धरिले. दाशार्ह राव आणि कलावती शिवमंत्रे पावली मुक्ती. व्याध तरला अरण्यपंथी कीर्तन श्रवण मात्रेच. गोरक्ष बाळ अज्ञान तोही तरला शिवमंत्रे करुण. मंत्रात मंत्र श्रेष्ठ हे 2 पंचाक्षरी आणि षडाक्षरी. शिव कवच महामंत्रासहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात. रुद्रावर्तन चिताभस्मपूत आणि शिवदर्शन उत्तम. ह्यांची महात्मे संपूर्ण 14 अध्यायांत वर्णून. ह्या 15व्या अध्यायी आख्यान जगद्गुरूचे कथिले. स्कंदाप्रती शंकर सांगत जे ह्या मंत्रासी मुखे बोलत. तया मी प्रत्यक्ष उमानाथ दर्शन देतो प्रीतीने. जो शिवलीलेसी पठन करी तयासी प्रसन्न गिरी कुमारी. आणि मीही तयासी अहोरात्री न विसंबे निश्चये. ऐसे श्री गिरिजानाथ कथिते जाहले स्कंदाप्रत. म्हणून मीही तैसेची येथ वर्णियेले असे पा. मी आपुल्या पदरींचे काही उगाच वर्णन केले नाही. श्रोतेजनी हृदया ठाई विकल्प काही न धरावा. शिवलीलेचे 14 अध्याय हा 15वा कोठील काय. ऐसा मनी विकल्प होय तरी सांगतो ऐकिजे. ज्या शिवे भक्त तारिले अपार आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र. त्यानेच ह्या कलियुगी अवतार धर्मस्थापनार्थ घेतला. शिव महिमा अगाध सकळ ही कीजे प्रसिद्ध. म्हणून 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला.
पूर्वयुगी जी लीला वर्तली ती 14 अध्यायी वर्णिली. कलियुगी श्री चंद्रमौळी शंकराचार्य अवतरले तेची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण. श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन सादर असावे साचार. हे 15 अध्याय संपूर्ण नित्य करावे श्रवण पठण अथवा 7 पारायणे अत्यादरे करावी. मद्य मांस भक्षून न करावे ग्रंथ पठण की स्नान केल्या वाचून पारायण न करावे. रजस्वेलेच्या श्रवणी न पडावा हा मंत्र शिरोमणी की भक्षण भक्षुनी शिवो नये या ग्रंथा. आणि जो दुष्ट दुर्जन अविश्वासू निंदक महान तयाच्या श्रवणी जाण न घालावा सर्वथा. रजस्वला स्त्रियांसमान दुर्जन निंदकांचे मन केवळ अशुद्ध असते म्हणून ग्रंथ श्रवणायोग्य नव्हे. ह्या ग्रंथाच्या पठणे करून इच्छिले सर्व प्राप्त होऊन गडांतरे रोग मृत्यू पाप ऋण दारिद्र्य संकटे निरसती. अष्टकुष्ठादी रोग निरसती. शृंखळादी बंधने तुटती. आयुष्यवर्धन धन संतती अखंडित होय पा. आणि तुष्टी पुष्टी सायुज सदन पठन मात्रे लाधते पूर्ण. याच्या नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे. 15 अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमेन वाचवेल तरी 42 ओव्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्या. नित्य प्रभाती स्नान करून 42 ओव्या वाचिता पूर्ण. सर्व शिवलीलामृत पठन केल्याचे पुण्य होईल. शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहुसुरस त्यांतील निवडोनी सारांश 42 ओव्या काढिल्या. आता 42 ओव्या कोणत्या तरी सांगतो ऐकाव्या त्या. श्रवण मात्रे सकळ श्रोत्या स्वर्गप्राप्ती निश्चये. नित्य पाठाच्या 42 ओव्या. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हे रंबतात जगद्गुरु. ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोज दमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा. जेथे सर्वदा शिव स्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधिती कालत्रयी. संकेते अथवा हास्य करुण भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परीस लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे. न कळत प्राशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषध नेनत भक्षिता परी रोग हरे तत्काळ. जय जय मंगलधामा निज जन तारक आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतीता. हिमाचल सुता मनरंजना स्कंद जनका शफरी ध्वजा दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा. हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्ध नारी नटेश्वरा. गिरुजा रंगा गिरीशा धरा धरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णिती आमनाय. न कळे तुझे आदि मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी. सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊनी तारी इतरांते. भौतशास्त्र वक्ते नर प्रायश्चित्ताचे करिता विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चिता आगळे. नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यांसी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा. जय जयाजी पंचवदना महा पाप द्रुम निक्रंतना मद मस्तर कानन दहना निरंजना भवहारका. हिमाद्रीजा माता गंगाधरा सुवास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मख भंजना दानवद मना दयानिधे. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्विधरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझा लीला विचित्र. कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयीमूर्ते. परमानंदा परमपवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुमते पया फेन गात्रा
परममंगला परब्रह्मा, जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती. तू वेदवंद्य भोळा चक्रवर्ती, शिवयोगी रूपे भद्रायुप्रती, अगाध नीती कथिलीस. जय जय भस्मोद्धुलितांगा, योगी ध्येया भक्त भवभंगा, सकळ जनर आराध्य लिंगा, न्यायवेगी तुझ पासी. जेथे नाही शिवाचे नाम, तो धिक ग्राम धिक आश्रम धिक ग्रह पूर उत्तम आणि दान धर्माधिकार. जेथे शिवनामाचा उच्चार, तेथे कैसा जन्म मृत्यू संसार. ज्यांसी शिव शिव छंद निरंतर, त्याही जिंकिले कळी काळा. जयाची शिवनामी भक्ती, तयाची सर्व पापे जळती आणि चुके पुनरावृत्ती. तो केवळ शिवरूप. जैसे प्राणी यांचे चित्त विषयी गुंते अहोरात, तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे. काम गज विदारक पंचानना, क्रोध जलद विध्वंस प्रभंजना, लोभांधकार चंड किरणा, धर्मवर्धना दशभुजा, मस्तर विपिन कृशाणा, दंभ नग बंधका, सहस्रनयना, लोभ महासागर शोषणा, अगस्त्य महामुनी वर्या, आनंद कैलास विहारा, निगमागम वंद्या दिनोद्धारा, रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे. धन्य धन्य तेची जण, जे शिव भजनी परायण, सदा शिवलीलामृत पठण किंवा श्रवण करीती पै. सूत सांगे शौनादिकांप्रती, जे भस्म रुद्राक्ष धारण करीती, त्यांच्या पुण्यासी नाही भक्ती, ती त्रिजगती धन्यते. जे करीती रुद्राक्ष धारण, त्यांसी वंदिती शक्र द्रुहीन, केवळ तयाचे घेता दर्शन, तर ती जण तत्काळ. ब्राह्मणादी 4 वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण, स्त्री बाल वृद्ध आणि तरुण, याही शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावडे अनुमात्र, तो अंत्यजाहुनी अपवित्र. लईले नाना वस्त्रालंकार, तरी ते केवळ प्रेतची. जरी भक्षिती मिष्टान्न, तरी ते केवळ पशु समान. मयुरांगीचे व्यर्थ नयन, तैसे नेत्र तयांचे. शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे, ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदा शिव, ज्यासी वंदिती कमलोद्भव, गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद पर्ण हृदयाब्ज मिलिंद, शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वंभर दयाब्धी. जो पंचमुख दशनयन भार्गव वरद भक्त जीवन, घोर भस्मासूर मर्दन भेदातीत भूतपती. तो तू स्वजन भद्रकारक, संकटी रक्षिसी भोळ्या भाविका, ऐसी कीर्ती अलोलिका. गाजतसे ब्रह्मांडी, म्हणून भावे तुझ लागून, शरण निघालो असे मी दीन, तरी या संकटातून काढूनी पूर्ण संरक्षी. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, ह्या 42 ओव्या समग्र शिवलीलामृताचे होय सार, श्रोती निरंतर परिसाव्या. सकळ शिवलीलामृताचे आणि ह्या 42 ओव्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान. जेवी इक्षु रस गाळूनी शर्करा काढीजे त्यांतुनी, तेवीच हे शिवलीलेतुनी सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत, म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ, कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या. हे जाणून या अंतरात शंकराज्ञे नित्य पठनार्थ, श्री शिवलीलेच्या सारभूत ऐशा ह्या ओव्या रचिलेल्या. भोळा चक्रवर्ती उदार भक्तवत्सल, कर्पूर गौर तारावया जन समग्र, नाना उपाय करीतसे. तो दीनांचा कनवाळू, नाना रीती करीत सांभाळू, परी हे दुर्जन कृतघ्न केवळू, मुखे नामही न घेती पा. शिवनाम मुखी असावे म्हणून, साधू संत करीती यत्न, परी हे सर्व ती मूर्ख जन प्रपंची गुंतून पडताती. तरणी उदयापासून अस्तमानापर्यंत अनुदिन निंदावाद मुखातून, परी शिवनाम नयेची. या लागी सज्जना लागुनी, विनवितो उभय हस्त जोडूनी, शिवलीलामृत पठणे करुणी मोक्ष जोडूनी घेईजे. नित्य समस्त नोहे पठण, तरी 42 ओव्या संपूर्ण, वाचिता शुद्ध भावे करुण मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य, काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य, घेतले ऐसे होतसे. श्री विश्वेश्वराच्या मुखांतील हे मंत्र आहेत सकळ, म्हणून तो जाश्वनीन प्रत्यक्ष होय जपकर्त्या. आता शेवटी मी श्रीधर श्रोत्यांप्रती जोडूनी कर विनंती करतो, ही सादर अंतरा माझी ठेवावी.
पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र शिव कवच मृत्युंजयादी मंत्र शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाणा निर्धारे. या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जना प्रत तथापि देणार तरी निश्चित इतके गुह्य राखावे. हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदकाला गुण एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोत्यांप्रती मागत. हा शिवलीलामृत ग्रंथ श्रीमत्स्कंद पुराणांतर्गत ब्रह्मोत्तर खंडीचा अर्थ असे यथार्थ सर्वही स्कंद पुराणी व्यास नारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नैमिषारण्य सुताने जैसे ऋषींसी कथिले पै तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे श्री विश्वनाथ असो प्रीत सर्वदा. जैसे शंकरे करणी कथिले तैसे पत्री असे लिहिले न्यूनाधिक यद्यपि जाहले तरी दोष नसे मजवरी. जय जय शिवा कर्पूर गौरा ब्रह्मानंद जगदुद्धारा श्रीधर हृदया अरविंद भ्रमरा अक्षय भंगा दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेवी इक्षुदंड संत सज्जन परिसोत खंड 15दशोऽध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु.